श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या गेल्या भागापासून आपण प्रकृती आणि आयुर्वेद याविषयी डॉक्टर जयकुमार आडे यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत ऐकत आहोत. कार्यक्रमाच्या आजच्या भागात याच मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकणार आहोत. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. तर पित्त प्रकृती व्यक्ती हा स्वाभिमानी स्वरूपाचा असतो. कफ प्रकृतीचा व्यक्तीचा आवाज फार भारदस्त स्वरूपाचा असतो. ह्या कफ प्रकृतीच्या व्यक्तींना भूक फार लवकर लागतं. आपण बघत असतो की काही आपल्या घरामध्ये जर आपण बघितलं तर 3 भावंडे जरी असतील तरी 3 भावंड्याचा सगळ्यांचा स्वभाव एकसारखाच असतो अशा प्रकारचा. जसं आपल्या बोलीभाषेत म्हणतो की 5ही बोटे सारखं नसतात. तर का नसतं 5 बोट सारखं का नसतं? तर याला आयुर्वेदानुसार उत्तर जे आहे ते प्रकृती आपण सांगू शकतो. म्हणजेच की काही आपल्या भावंडामध्ये जर आपण विचारायचं जर झालं तर काही जण पटकन चिडतील, काही जणांवर त्याचा परिणाम होणार नाही, काही मनावरच घेणार नाही. काही इव्हन दो म्हणजे आयुर्वेद शास्त्रामध्ये खूप डीप लेवलला जाऊन याच्या बाबतीत मानसिक लेवलला खूप जर जे वात प्रकृतीचा व्यक्ती हा चोरट्या स्वरूपाचा म्हणून सांगितलेला आहे. म्हणजे आजकाल आपण व्यवसाय कोणत्या प्रकारचा निवडावा हे सुद्धा आपण या प्रकृतीच्या आधारे ठरवू शकतो. म्हणजे की जर एखाद्या व्यक्तीला आपल्याला एखादा व्यवसाय सुचवायचा असेल, वात प्रकृतीचा असेल, तो चंचल स्वरूपाचा असेल, तर तो व्यवसाय करत असताना तो साधारणतः त्याला त्याची दिशा जी आहे किंवा म्हणजे तो तिथे एक बसू शकणार नाही तो, है ना. त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट त्याच्या व्यवसायावर पडणार. तर कफ प्रकृतीच्या व्यक्तीला जर तुम्ही तिथे बसवलं तर तो चांगल्या प्रकारे धंदा करू शकतो. कफ पित्त प्रकारच्या व्यक्तीला जर बसवलं तर तो चांगल्या प्रकारे करू शकतो. अशा पद्धतीत व्यवसायामध्ये सुद्धा या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. या प्रकृती जेव्हा आपल्याला लक्षात येते की आपली कफ आहे, वात आहे, पित्त आहे, द्विदोष आहे का समदोष आहे, ही लक्षात आल्यानंतर आपल्या आहारात कसा बदल केला पाहिजे किंवा प्रकृतीनुरूप कोणकोणत्या गोष्टींचा आहारात समावेश असला पाहिजे? आरोग्याचा सल्ला देत असताना साधारणतः आम्ही प्रकृतीच्या विरुद्ध गुणाच्या आहाराचा आहार घ्यावा किंवा विहार करावा असा सल्ला देत असतो. कारण ज्या व्यक्तीची प्रकृती असेल, त्या दोषाची प्रकृती असेल, तर त्या व्यक्तीला त्या दोषाची आजार होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात असतात. उदाहरणार्थ वात प्रकृतीचा व्यक्ती असेल तर व्याधी होण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात असतात. तर हे आरोग्य टिकवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला जर वात प्रकृतीच्या व्यक्तीला आपल्याला सल्ला द्यायचा असेल तर आपल्याला त्या व्यक्तीला मधुर रसात्मक, स्निग्ध गुणात्मक, उष्ण गुणात्मक अशा पदार्थ सेवन करण्याला आपण सांगू शकतो की जेणेकरून त्याची प्रकृती जी आहे ती टिकून राहील. दोषाच्या विरुद्ध गुणात्मक आहार जर घेतला, वातदोषा साधारणतः वृक्ष गुणात्मक असतं, शीत गुणात्मक असतो. त्याच्यामुळे साधारण आपण जर आजीचा बटवा जर तुम्ही म्हटलं तर आपल्याला संकल्पना असेल, आपल्याला आजही आपण आपल्या घरामध्ये आजी आजोबांना तेल लावून चोळून देतो का? कारण त्याच्या मागचा उद्देशच आहे. साधारणतः वार्धक्यामध्ये वातदोषाचं आधिक्य असते आणि वात हा वृक्ष गुणात्मक असतो. जर आपण मालिश केली तर वाताचं शमन होतंय त्या उष्ण गुणामुळे, त्या स्निग्ध गुणामुळे, तेलाच्या स्निग्ध गुणामुळे. साधारण स्निग्ध गुणामुळे दोषाचं शमन होतं आणि तशा पद्धतीने आपण तो विचार करू शकतो. आरोग्याचा सल्ला हा मुख्यतः प्रकृतीनुसारच द्यायला हवा. कारण प्रकृतीनुरूपच आपण ती प्रकृती ज्या गुणाची असेल त्याच्या विरुद्ध गुणात्मक आहार आपण द्यायला सांगायला पाहिजे. हे वात दोषाबद्दल आपण बोललो. ज्यांचा पित्त दोष आहे त्यांच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा आणि पथ्य कोणत्या गोष्टींचा असावं? पित्त प्रकृतीचे व्यक्तीला साधारणतः आपण मधुर रसात्मक म्हणजे गोड, तिक्त रसात्मक, कषाय रसात्मक, स्निग्ध, शीत अशा प्रकारचा आहार आपण सुचवू शकतो. कारण पित्त हा उष्ण स्वरूपाचा पित्त दोष आहे. त्यामुळे पित्त दोषाच्या व्यक्तीला अशा प्रकारचा आपण आहार नक्की सुचवू शकतो. कारण काय होतं की साधारणतः आपल्या जर आपण वावरत असताना समाजामध्ये की जे व्यक्ती चटकन फटकन बोलतात किंवा ज्या व्यक्तीचा स्पष्ट वक्तपणा जे असतात ते तोंडावर बोलणारे जे असतात, एखाद्या व्यक्तींना सवय असते की आपलं मत प्रखंडपणे मांडायचं असतं
किंवा ते लोकांचं म्हणणं खंडन करून आपलं स्वतःचं मत व्यक्त, अशा प्रकारचे व्यक्ती पित्त प्रकृतीचे असतात साधारणतः. तर अशा व्यक्तीला तुम्ही जो आहे तो शीत गुणात्मक आहार सांगू शकता, मधुर रसात्मक मुख्यतः. तर त्याला शीत स्वरूपाचा जर जास्त पदार्थ सेवन करण्याला सांगितलं तर नक्की त्या व्यक्तीला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि कफदोष असेल तर त्यानं कोणती पथ्य पाळावीत आणि कोणत्या प्रकारचे आहार घ्यावेत? कफदोषाच्या व्यक्तीला साधारणतः कफदोष हा स्निग्ध गुणात्मक असतो. तर कफ प्रकृतीच्या व्यक्तीला आपण सजेस्ट करताना वृक्ष गुणात्मक, लघु गुणात्मक, उष्ण गुणात्मक, कटू गुणात्मक जो आहे कषाय रसात्मक अशा पद्धतीचा आहार आपण सांगू शकतो. कफ प्रकृतीच्या व्यक्तीला आपण शारीरिक श्रम, व्यायाम करायला आपण सांगायला पाहिजे, कारण कफ प्रकृती स्थिरतेला जबाबदार आहे किंवा स्थिरता त्याच्यामध्ये जास्त प्रमाण. कफ प्रकृतीच्या व्यक्तीला बैठे काम करण्याची फार आवड असते, म्हणजे एकाच ठिकाणी बसून आपलं आरामशीर काम करण्याची फार त्याची इच्छा असते. किंवा त्या व्यक्तीला जर आपण व्यायाम करायची, शारीरिक श्रम करण्याची जर आपण त्याला सुचवलं तर त्या व्यक्तीचं तो आरोग्य चांगलं राहू शकतं. प्रकृतीनुरूप आहार याबद्दल माहिती जाणून घेतली. यानंतर प्रकृतीनुरूप योगासनं किंवा व्यायाम प्रकार असे करावेत का? नक्की. प्रकृतीनुसार व्यायाम म्हणण्यापेक्षाही आयुर्वेदानुसार योगासने आजकाल आपल्याला भरपूर प्रमाणात योगासने जो सांगितलेलं आहे त्या प्रमाणात. तर प्रकृतीनुरूप योगासने सांगितलेले आहे. वात प्रकृतीच्या व्यक्तीने वाताचा प्रकोप होऊ नये म्हणून पवनमुक्तासन हे आसन करावं, पद्मासन करावं, सिद्धासन करावं, त्यानंतर वज्रासनामध्ये त्या व्यक्तीने बसावे. तर अशा पद्धतीचे आसन आपण त्यांना सुचवू शकतो. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला आपण मत्स्येंद्रासन, भुजंगासन, धनुरासन, त्याचबरोबर शलभासन अशा प्रकारचं आसन आपण सुचवू शकतो. तर कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी पश्चिमोत्तानासन, हलासन, त्याचबरोबर सर्वांगासन, शीर्षासन अशा प्रकारचे जर योगासने जर केली तर त्या प्रकृतीच्या व्यक्तीला नक्कीच याचा फायदा होऊन तो आरोग्य प्राप्ती करू शकतो. सर, यानंतरचा मुद्दा आहे तो रसायनं. तर प्रकृतीनुरूप रसायनं याबद्दल काय माहिती सांगाल? प्रकृतीनुरूप आजकाल रसायने पण फार गरजेचं आहे, कारण आजकाल धावपळीचं युग आहे आणि या धावपळीच्या युगामध्ये साधारणतः आजकाल आपण बघतो की रोज काही ना काही आपल्याला ऐकायला मिळतं, आज याचा मृत्यू झालाय, फारच कमी वयामध्ये याचा मृत्यू झाला, अशा पद्धतीत. तर रसायन चिकित्सा जे अष्टांग आयुर्वेदापैकी एक सांगितलेलं आहे, तर अशा पद्धतीचा जर आपण आपल्या आहारामध्ये जर घेतलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो. तर वात प्रकृतीच्या व्यक्तीने रसायन म्हणून जर पिप्पळीचं सेवन केलं, शतावरीचं सेवन केलं तर नक्कीच त्याचा फायदा त्या व्यक्तीला होऊ शकतो. पण जरुरी आहे की हे सगळे तुम्ही जो काही रसायनाचा तुम्ही जो वापर करणार आहे तर ते आयुर्वेदिक वैद्यांना याचं कन्सल्ट करूनच प्रकृतीनुरूपच आपण ते करायला हवं. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने आमलकी म्हणजे आवळा, दूध, तूप या प्रकारचं सेवन केलं तरी तो रसायनकारक ठरू शकतो. कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी त्रिफळा, पिप्पली, भल्लातक या रसायन म्हणून यूज करू शकतो. सर, सध्याच्या काळात आपण बघतोय की लोकांची जीवनशैली ही बदलतीये. फास्ट फूड असेल, स्ट्रेस असेल, कामाचा ताण, मोबाईलमुळं येणारा ताण हा वेगळा आहे, किंवा झोपण्याच्या वेळा, पार्टी, ह्या सगळ्या गोष्टी बदलतायत. याच्यावरती पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव जास्ती दिसून येतो. तर ह्या बदलत्या जीवनशैलीचा आपल्या प्रकृतीवरती कसा परिणाम होतो? नक्की. बदलत्या ह्या जीवनशैलीमुळे प्रकृतीवर आजकाल आपल्याला प्रभाव जास्त प्रमाणात दिसून यायला लागला आहे. कारण सतत आपण बघितलं तर IT कंपनीमध्ये जे जॉब करणारे आहेत, म्हणजे दिवसा झोपतात आणि रात्री काम करतात, किंवा आजकाल शिफ्टिंगनुसार काम चाललेत, किंवा आजकाल जे आहेत खाण्याच्या वेळा व्यवस्थित नाहीत, पुरेशी झोप नाही, विश्रांती नाही, या सतत धावपळीमध्ये नक्कीच आपली प्रकृती काय आहे ही प्रकृती एक वेळा त्या व्यक्तीला समजलं तर त्यानुसार त्यांनी आपला आहारामध्ये, आपल्या विहारामध्ये बदल करावा. जर वात प्रकृतीचा व्यक्ती असेल
आणि सतत तो संक्रमण किंवा चक्रमण करणारा व्यक्ती जर तो असेल, त्याचा व्यवसाय तशा पद्धतीचा असेल, तर त्यांनी कुठेतरी ते ह्या सगळ्या गोष्टीला थोडासा आळा घालणं गरजेचं आहे. पित्त प्रकृतीचा व्यक्ती असेल तर त्याची खाण्यापिण्याची वेळ जर व्यवस्थित नसेल तर नक्कीच त्याचा पित्त दोष जो आहे त्याला आज न उद्या त्याला तो त्रास करून देणारच आहे. तर मला असं वाटतं की या आजच्या युवकांनी आजच्या या बदलत्या जीवनशैलीमध्ये सर्वांनी पहिले आपल्या प्रकृतीचं परीक्षण करून आणि त्यानुसार आहार विहार या प्रकृतीच्या सुनिश्चितीकरिता जे आहे मागेच आयुष डिपार्टमेंटनी फार मोठी मोहीम राबवली होती आणि प्रत्येक महाविद्यालयाने ती राबवून प्रकृती म्हणजे सामान्य लोकांपर्यंत प्रकृती निश्चित करण्यासाठी लोक पोहोचवले, म्हणजे वैद्य पोहोचले होते, स्टुडंट पोहोचवले होते, सगळे आयुर्वेदिक वैद्यगण जे आहेत ते सगळ्या समाजापर्यंत पोहोचले होते. साधारणतः आपल्या देशामध्ये साधारणतः 5 करोड एवढ्या लोकसंख्येचं प्रकृती परीक्षण आपण केलं. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या नजीकच्या कुठल्याही आयुर्वेदिक वैद्याकडे जाऊन आपण आपली प्रकृती जाणून घ्या, जेणेकरून आपण पुढील काळामध्ये जो आहे निरोगी कशा पद्धतीने राहता येईल याच्याकडे सगळ्यांचं, म्हणजे तो व्यक्ती निरोगी राहील, याला जास्त प्रमाणात त्याला व्याधी होणार नाही, बिमार पडणार नाही. सर, आज तुम्ही आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि प्रकृती आणि त्यानुसार आपल्या दिनचर्येत आहार विहार यामध्ये कसा बदल केला पाहिजे याविषयी इतकी छान माहिती सांगितली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. आपण मला संधी दिली या ठिकाणी आयुर्वेदाच्या प्रकृती या संकल्पनेबद्दल जाणून घे. माझी हीच इच्छा राहील की सगळ्यांनी पुन्हा मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की आपण नजीकच्या आयुर्वेदीय महाविद्यालयात आयुर्वेदीय वैद्यांकडे जाऊन आपली स्वतःची प्रकृती ही तपासून घ्या, जेणेकरून आपल्याला स्वतःचं स्वास्थ्य रक्षण हे करता येईल. आणि खरंच तुम्ही मला संधी दिल्याबद्दल मी आपले आभारी आहोत आणि सगळ्यांचं स्वास्थ्य भगवान धन्वंतरी कायम ठेवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण प्रकृती आणि आयुर्वेद याविषयी डॉक्टर जयकुमार आडे यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग ऐकला. याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.